मध्य प्रदेशच्या बुरहानपूर व इच्छापूर या समितीवर्ती भागातून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मार्गातून दररोज ट्रक व कंटेनरद्वारे महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेल्या गुटख्याची सर्रासपणे वाहतूक करून तस्करी केली जाते। 1 डिसेंबर 2024 रोजी मुक्ताईनगर येथे या ट्रकमधून 2 कोटी रुपये किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला। मध्य प्रदेशातून दररोज शेकडो टन गुटखा मुक्ताईनगर मार्गे राज्यात बेकायदेशीरपणे आणला जातोय। आमदार एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प। सभापती महोदय, मध्य प्रदेशातील बुरहानपूर इच्छापूर या सीमावर्ती भागातून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मार्गे दररोज ट्रक व कंटेनरद्वारे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा सर्रासपणे वाहतूक करून महाराष्ट्रात तस्करी केली जात असून 1 डिसेंबर 2024 रोजी मुक्ताईनगर येथे तर ट्रकमधून सुमारे 2 कोटी रुपये किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या कारवाईने पकडण्यात आला। तसेच 12/12/2024 रोजी बोदवड येथे 18 लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला। मध्य प्रदेशातून दररोज शेकडो टन गुटखा मुक्ताईनगर मार्गे राज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक होत आहे। स्थानिक पोलिसांचे लागेबांधे अभय असल्यामुळे गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे। गुटखा सेवनामुळे राज्यातील युवकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून राज्यात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। राज्यातील गुटखा तस्करी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी राज्याच्या सीमेवर गस्त पथक नेमण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास करत आहे।